स्वामी समर्थ। नवे वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुमचं नवं वर्ष खूप आनंदाने सुख समृद्धीने भरभराटीने जावं आणि तुमची इच्छा आकांक्षा संपूर्ण पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे। आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येऊ नये आणि तुम्ही सदैव आनंदी आनंद असावे हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा, हे वर्ष खूप आनंदाचं आणि सुख समृद्धीने जावं याच्यासाठी मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, वर्षाच्या पहिल्या दिवशी समजा आता वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी, नंतर ना त्याच्या 2-3 दिवस हे म्हणजे पहिले म्हणजे नवं वर्ष असतं, म्हणजे वर्षाची सुरुवात असते। तर ही वर्षाची सुरुवात आणि या सुरुवातीमध्ये जर आपल्याला हे काही संकेत अतिशय शुभ संकेत तुम्हाला दिसले तर असं समजायचं की तुमचं हे जीवन खूप सुखमय आनंदीने आणि भरभराटीने आणि तुमची खूप प्रगती होणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी चालू आहे, काही प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे समाप्त होणार आणि तुमच्या प्रगतीच्या वाट्या मोकळ्या होणार। असे हे शुभ संकेत जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिसले तर समजायचं आपलं हे वर्ष खूप भरभराटीने जाणार आहे। त्याच्यासाठी आज मी तुम्हाला पहिलं सांगणार आहे, अचानक घराच्या बाहेर जाताना जर तुम्हाला बघा पहिला संकेत सांगत आहे, घराच्या बाहेर जाताना अचानक तुम्हाला गाय आणि गाईचं वासरू एकत्र रस्त्याने जाताना दिसत आहे किंवा गाय म्हणजे गाय जी आहे उभी आहे आणि वासरू तिचं दूध पित आहे, तर असं समजायचं हे खूप सौभाग्याची गोष्ट आहे। कारण की पहिला दिवस, वर्षातला पहिला दिवस आणि आपल्याला हे दिसणं म्हणजे खूप सौभाग्याची गोष्ट आहे। कारण की गाय ही आपण लक्ष्मीप्रमाणे मानतो आणि तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे आणि त्या देवीचं दर्शन म्हणजे ते गायीचं दर्शन, तिचं पिलूचं दर्शन आपल्याला होणे हे खूप सौभाग्याची गोष्ट मानली गेलेली आहे। आणि हे वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटीने जाणार असं समजायचं आहे। कारण की आपल्याला अचानक गाय दिसणं, गायीचं वासरू एकत्र दोघं एकत्र दिसणं हा खूप मोठा शुभ संकेत आहे आणि हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे। अनुभव घेऊन बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल। आता त्याच्यातलंच तुम्हाला दुसरं सांगणार आहे बघा, पहिल्याच दिवशी जर तुम्ही सकाळी कधी न येणारे आवाज म्हणजे आता तुम्हाला तुमच्या इथं कधी शंख वाजत नसेल देवाचा आणि अचानक तुम्ही उठले आणि तुमच्या कानावर शंखाचा आवाज आला तर हा अत्यंत शुभ आणि ऐश्वर्यदायी संकेत आहे। कारण की शंखाचा आवाज येणं म्हणजे आपली दरिद्रता नष्ट होणं, आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या कानावरचा तो आवाज आला तर आपल्या जीवनामध्ये जे अडचणी चालू आहे, जे प्रॉब्लेम चालू आहे, तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती कुठलेली आहे तर प्रगतीच्या मार्ग मोकळे होतात। कारण की शंखाचा आवाज म्हणजे हा साक्षात भगवंत विष्णूंचा आवाज असतो असं म्हटलं गेलेलं आहे। आणि हा जर आवाज तुम्हाला ऐकायला आला तर समजायचं तुमचं भाग्य उजळणार आहे आणि तुमच्या भाग्यामध्ये खूप शुभ होणार आहे ह्या वर्षाला असं समजायचं आहे आणि तुमचं भाग्य खूप चांगल्या रीतीने पार पडणार आहे असं आपल्याला ह्या दुसऱ्या संकेतमध्ये जाणवणार आहे। त्याच्यातलं आता तुम्हाला तिसरं सांगणार आहे। तिसरं म्हणजे पहिल्याच दिवशी जर पूजेसाठी आता पहिलाच दिवस आहे, जानेवारी महिन्यातली पहिला दिवस आहे वर्षातला आणि तुम्हाला कोणाकडून तरी पूजेचं आमंत्रण आलं, पूजेसाठी बोलवलं किंवा कोणाची घरभरणीचा कार्यक्रम आहे, कोणाचे ओटी भरायचा कार्यक्रम आहे आणि ह्या ठिकाणी जर तुम्हाला बोलवलं तर असं समजायचं हे खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि आपण आपलं जे जीवन आहे हे सुखमय होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदणार आहे आणि आपलं हे वर्ष खूप भरभराटीने आणि सुख समृद्धीने आपल्या घरातल्या लोकांची प्रगती, आपली प्रगती ही निश्चितच होणार आहे। हा 100% म्हणजे याचा अनुभव येतो। तर बघा, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसल्या तर समजायचं तुमचं आयुष्यामध्ये खूप भरभराटी होणार आहे। कारण की पहिल्या दिवशी आणि तुम्हाला पूजेला बोलवलं तर हा अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे। हा तिसरा संकेत झाला। आता त्याच्यातलाच तुम्हाला चौथा संकेत सांगणार आहे। बघा, आपल्या कानावर आपण झोपेतून उठलो आहे, अचानक आपण झोपेतून उठलो, आपल्याला शंखाचा आवाज आला, कोणाची तरी देवपूजा होत आहे त्याच्या घंटीचा आवाज आला किंवा आपण उठल्यासोबत दरवाजा उघडतो बघा, दरवाजा ओपन करतो त्यावेळेस तुम्हाला बाहेरून एखाद्या म्हणजे कीर्तनाचा आवाज आला
किंवा मोठ्या देवघराच्या घंट्याचा आवाज आला, आरतीचा आवाज आला किंवा असं काहीतरी शुभ आवाज तुम्हाला तुमच्या कानावर जर पडत असतील तर असं समजायचं तुमचं भाग्य उजळणार आहे आणि तुम्ही खूप प्रगतीच्या शिखरावर पोहोचणार आहे आणि हे वर्ष तुम्हाला खूप सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराटीने जाणार आहे। कारण की हे जे सगळे संकेत आहे हे पहिल्या वर्षाला पहिल्या दिवशी जर आपल्याला दिसले तर आपलं जीवन हे नक्कीच सुखमय होतं। कारण की प्रत्येक जणाची धावपळ असते, प्रत्येक जणाची इच्छा असते की हे वर्ष मला खूप सुख समृद्धीने जाऊ दे, माझं जीवन हे सुखमय होऊ दे, प्रगती होऊ दे, माझ्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहे, टेन्शन आहे, पैशांचे वादविवाद आहे संपूर्ण समाप्त होऊ दे आणि माझं जीवन हे आनंदी वातावरण होऊ दे असं सगळ्यांनाच वाटत असतं। आणि हे जर 4-5 संकेत जर तुम्हाला दिसले तर समजायचं नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी चांगलं होणार आहे। आता त्याच्यातलंच तुम्हाला दुसरं सांगणार आहे बघा, तुम्हाला जर एखाद्या पक्षी म्हणजे आता कुठेतरी जात आहे किंवा आता आपण अचानक कुठेतरी जायला निघालो, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी गावाला म्हणा, कुठं म्हणा किंवा फिरायला जातो बघा, पहिलं वर्ष राहिलं तर त्यावेळेस अचानक तुम्हाला जर पक्ष्यांचं घरटं दिसलं बघा, एक सुगरिणीचं घरटं असतं, ते सुगरिणीचं घरटं जर तुम्हाला दिसलं तर असं म्हटलं जातं की त्या माणसाच्या आयुष्यामध्ये ते माणसाची जी इच्छा असते ती पूर्ण होते आणि तिचं जे त्याचं जर घराचं स्वप्न असेल, त्याच्या मनामध्ये जर घराचं स्वप्न असेल आणि त्याला ते सुगरिणीचं घरटं दिसलं तर असं म्हटलं गेलेलं आहे की त्याच्या मनातली इच्छा पूर्ण होते आणि 2-3 महिन्यामध्ये त्याचं स्वतःची वास्तू होते असं सुद्धा म्हटलेलं आहे। हे खरं आहे बघा, कारण की सुगरिणीचे जे घरटं आहे, ज्या लोकांची खूप इच्छा आहे की माझं घर व्हावं बघा, कष्टाला पर्याय नाही पण नशिबाची साथ सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि अचानक तुम्हाला सुगरिणीचं घरटं दिसलं तर ते घरी आणा, शक्य असेल तर घरी आणा आणि आपल्या घरामध्ये ते घरटं लावा। वास्तूप्रमाणे असं म्हटलेलं आहे सुगरिणीचं घरटं जर आपण आपल्या घरामध्ये लावलं तर आपलं ही वास्तू होते आणि आपलं स्वतःचं घर हे नक्कीच होतं, असं सुद्धा हा अत्यंत शुभ संकेत आहे। आणि बघा हे खूप शुभ संकेत आहे आणि वास्तूप्रमाणे तुम्हाला सगळं सांगत आहे। आता त्याच्यातलंच तुम्हाला अजून एक सांगणार आहे, स्वप्नामध्ये, आता स्वप्नामध्ये तुम्ही पैसे मोजत आहात, पहिल्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं नवीन वर्षाचं, तुम्ही पैसे मोजत आहेत, कोणाला तरी पैसे देत आहेत, सोनं खरेदी करत आहे, एखादी वास्तू तुम्ही खरेदी केलेली आहे आणि तुम्ही असं काहीतरी वस्तू तुमच्या घरामध्ये शुभ वस्तू आणलेली आहे तर असं समजायचं तर तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येणार आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आणि तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याला कमतरता राहणार नाही आणि तुमचं हे जीवन सुखमय वैभव, ऐश्वर्य याच्याने नांदणार असं म्हणण्यात आलेलं आहे। कारण की हे जे शुभ संकेत आहे हे खूप प्रचंड शुभदायी असतात आणि हे संकेत दिसणं पहिल्या वर्षाला खूप चांगलं मानलं गेलेलं आहे। जसं काही आपण पहिल्या वर्षाला आपण देवांचं दर्शन घ्यायला जातो, का जातो तर आपलं जीवन हे सुखमय व्हावं, आपली प्रगती व्हावी, आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आलेल्या असतील, प्रॉब्लेम आले असतील ते सॉल्व्ह होण्यासाठी आपण देवाच्या दारी जातो आणि आपल्याला जर हे संकेत जर तुम्हाला दिसले तर समजायचं तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की हे सगळे शुभ संकेत आहे आणि जे तुम्हाला याच्यातलं एकही संकेत दिसला तरी असं समजायचं की तुम्हाला हे वर्ष खूप भरभराटीचं, प्रगतीचं आणि ऐश्वर्य पूर्ण जाणार आहे। तर बघा ह्या वर्षामध्ये दान करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं सांगितलेलं आहे। दान करा, जेवढं दान करणार तेवढं 4 पटीने आपल्याला भगवंत देतात, त्यामुळे आपल्याला दान सुद्धा करायचं आहे, थोडंफार का असेना तरी सुद्धा अन्नदान करा। ह्या अन्नदानाला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे, भले पैशांचं दान नाही, कपड्यांचं दान नाही, पण अन्नदानाला खूप महत्त्व आहे। अन्नदान करा, मंदिर असेल पहिल्या दिवशी काहीतरी द्या, देवाला द्या, देवाच्या इथं काहीतरी तुम्हाला धान्य द्या, एखाद्या गरीब व्यक्तीला काहीतरी अन्न खायला द्या, काहीतरी नाश्ता करून द्या, तरी सुद्धा हे खूप मोठं अन्नदान म्हटलं गेलेलं आहे। तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला नवं वर्ष खूप सुख समृद्धीने जावं ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते।